नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी आज मिशन IAS च्या तर्फे एका वेगळ्या माहितीसाठी या ठिकाणी उपस्थित झाले आहोत. सरांनी आता सांगितल्याप्रमाणे मिशन IAS च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रेरणा देणे, मोटिवेशन देणे आणि त्यांना एक चांगलं विद्यार्थी म्हणून त्यांनी आपलं जीवन आता घडवलं पाहिजे यासाठीचा एक मोठा कार्यभार आणि यासाठीचं कार्य करायचं ध्येय आठवडे सरांनी आपल्या जीवनासाठी ठरवलेलं आहे. आणि विशेषतः आपल्या विदर्भातील ग्रामीण भागातले विद्यार्थी, शहरी विद्यार्थ्यांना बऱ्याचशा सोयी सुविधा शाळेमध्ये त्यांच्या महाविद्यालयामध्ये उपस्थित असतात, परंतु आपल्या अमरावती जिल्ह्यातील, अकोला, बुलढाणा, यवतमाळ जिल्ह्यातील तालुक्या लेवलच्या पण खूप साऱ्या विद्यार्थ्यांमध्ये खूप चांगलं पोटेन्शियल आहे. आणि हे विद्यार्थी आपल्या उच्च शिक्षणासोबत सोबत जर त्यांनी आतापासून आपलं स्वतःचं चरित्र घडवण्याचं काम, आपलं जीवन चांगलं करण्याचं काम आणि एक यशस्वी विद्यार्थी बनून आपल्याला पाहिजे असलेलं ध्येय गाठण्याचं काम विद्यार्थी हे करू शकतात, हे आमच्या मागच्या अनुभवावरून आपल्याला कळलेलं आहे. त्यामुळे आता नुकतेच 10वी आणि 12वीचे निकाल लागलेले असतील. आता यामध्ये बऱ्यापैकी जे विद्यार्थी आहेत ज्यांनी चांगले मार्क मिळाले ते विद्यार्थी मग मेडिकलला, इंजिनिअरिंगला, फार्मसी आणि चार्टर्ड आणि आर्किटेक्चर अशा वेगवेगळ्या कोर्सेसला जाणार. परंतु ते परीक्षा त्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर सुद्धा त्यांना एखाद्या शासकीय कार्यालयामध्ये किंवा बिझनेसमध्ये जर नोकरी मिळवायची असेल तर त्यांना त्या ठिकाणी सुद्धा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम द्यावी लागते. त्याचपेक्षा ज्या विद्यार्थ्यांनी आता त्यांचे कमी मार्क आले असतील तर ते विद्यार्थी आता काय आर्ट, कॉमर्स, सायन्स, BSc या वेगवेगळ्या अभ्यासक्रमांना ते प्रवेश घेतील. परंतु हे ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर आज अशी परिस्थिती आहे की विद्यार्थ्याचं ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर सुद्धा विद्यार्थ्यामध्ये आत्मविश्वास नसतो. आणि मग तिथून त्याच्या ग्रॅज्युएशन झाल्यानंतर विद्यार्थी विचार करतात की मी आता कुठल्या क्षेत्रामध्ये गेलं पाहिजे आणि मी काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. आणि अशा याच्यामध्ये त्यांचे 2-3 वर्ष ते पुन्हा वाया घालवतात स्वतःला एक्सप्लोअर करण्यामध्ये. आणि हा जो ग्रॅज्युएशन झाल्यानंतर त्यांचा जो 2-3 वर्षाचा कालावधी वाया जातो, तो वाया न जाता त्यांचं ग्रॅज्युएशन होईपर्यंत त्यांची स्वतःची ध्येय निश्चिती जर आतापासून जर झाली आणि त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये करिअर करायचं जर गोल निश्चित केला, ध्येय निश्चित केलं, तर निश्चितच आता जे 10वी मध्ये विद्यार्थी आहेत त्यांना 11वी 12वी पासून त्यांचं ध्येय निश्चित प्राप्त करण्यासाठी त्यांना योग्य पावले उचलता येतील. जे विद्यार्थी 12वी मध्ये आहेत त्यांना आपलं ग्रॅज्युएशन, तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये ग्रॅज्युएशन करा. आता आपल्याकडे बरेचसे विद्यार्थी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतात, चांगली गोष्ट आहे. परंतु इंजिनिअरिंग कॉलेज झाल्यानंतर आपलं नक्की ध्येय काय असेल हे त्यांनी आता निश्चित करणं आवश्यक आहे. त्याच प्रकारे जे आर्ट, कॉमर्स वाले विद्यार्थी आहेत ज्यांना कमी मार्क मिळाले, त्यामुळे त्यांना असं वाटतं की आता आपण तर त्यांनी पण निराश होण्याची आवश्यकता नाही आहे. विद्यार्थी मित्रांनो, महत्वाची आवश्यकता आहे की स्वतःमध्ये आत्मविश्वास जागवणे आणि स्वतः करता एक ध्येय निश्चित करणे. जर या 2 गोष्टी जर तुम्ही करू शकले तर कुठलाही विद्यार्थी हा मग 8वीचा असेल तरी तो 10वी मध्ये आणि 12वी मध्ये चांगलं यश मिळवू शकतो, किंवा 10वी 12वी झाल्यानंतर पुढच्या परीक्षांमध्ये ते सुद्धा चांगलं यश तुम्ही प्राप्त करू शकता. याकरिता तुम्हाला आवश्यकता आहे की ती म्हणजे आपला आत्मविश्वास स्वतःचा जागृत करणे. आणि माझ्यामध्ये पोटेन्शियल आहे, मी करू शकतो, माझ्यामध्ये ती प्रचंड काम करण्याची क्षमता मी जागवण्यासाठी मी माझ्या जीवनाचं ध्येय निश्चित करण्याचं ठरवतो आहे, मला ध्येय ठरवायचं आहे. आणि हे ध्येय जितक्या लवकर तुम्ही ठरवणार तितक्या लवकर तुम्हाला त्या ध्येयाच्या मागे लागता येईल. आणि मिशन IAS हे यासाठी काम करते की शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनामध्ये मोठं ध्येय ठेवलं पाहिजे. जसं की आपल्याला मिशन IAS च्या माध्यमातून UPSC आहे, MPSC आहे, अशा स्पर्धा परीक्षा आहे किंवा आणखीन अशा ज्या काही मोठ्या परीक्षा आहेत त्या परीक्षेतून देऊन आपलं जे टॅलेंट आहे ते लोकांना दाखवून आपल्याला शासनाच्या माध्यमातून देशाची पण सेवा करण्याचा आपल्याला एक अभिमान आपण प्राप्त करू शकतो. परंतु यासाठी तुम्हाला ध्येय निश्चिती केली पाहिजे. तुम्ही कुठल्याही अभ्यासक्रमाला प्रवेश घ्या,
तुम्ही आर्ट कॉमर्स कडे जा किंवा इंजिनिअरिंग मध्ये जा. मॅक्झिमम विद्यार्थी इंजिनिअरिंग मध्ये गेलेले हे स्पर्धा परीक्षांमध्ये चांगल्या प्रकारचं यश प्राप्त करू शकतात. परंतु त्यांचा इंजिनिअरिंगचा किंवा मेडिकलचा कोर्स करत असताना सुद्धा त्यांनी जर एक विशिष्ट ध्येय सोबत सोबत निश्चित बाळगलं आणि ते ध्येय पूर्ण करण्यासाठी जर आतापासून प्रयास सुरू केले तर निश्चितच त्यांना त्यांच्या जीवनामध्ये याचा प्रचंड फायदा होतो. आणि मग ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आपला वेळ वाया जात नाही. तुम्ही जे शिक्षण घेतलं असेल त्याबरोबर ताबडतोब तुमचं दुसऱ्या ध्येयासोबत तुमची तयारी सुरू असल्यामुळे ग्रॅज्युएशन झाल्याबरोबर तुम्ही 1-2 वर्षामध्ये आपल्याला योग्य असलेलं ध्येय यशस्वीरित्या प्राप्त करू शकता. तुम्हाला पाहिजे असलेलं यश तुम्ही प्राप्त करू शकता. परंतु विद्यार्थी मित्रांनो, याकरिता विद्यार्थ्यांनी कोणत्या गोष्टींकडे आता लक्ष दिलं पाहिजे तेच सांगण्यासाठी आज आपण या ठिकाणी या लाईव्ह सेशन मध्ये आलेलो आहोत. तर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल सुपर 60 मिशन IAS फाउंडेशन कोर्स. हा मिशन IAS ने एक फाउंडेशन कोर्स तयार केलेला आहे आणि याचा मुख्य उद्देश हाच आहे की विद्यार्थ्याची यशाची मानसिकता तयार करणे, त्याच्यामधली निराशा त्याच्यामधलं नष्ट करणे, त्याला फेल्युअर पासून त्याच्यापासून त्याला काही स्ट्रेस येणार नाही आणि तो विद्यार्थी यशाकडे वाटचाल करू शकेल. यासाठी विद्यार्थ्याला त्याच्या जीवनामध्ये जे गुण त्यांनी विकसित केले पाहिजे ते गुण विकसित करण्यासाठी मिशन IAS त्याला वारंवार मार्गदर्शन करीत असते. आणि हे गुण कोणते असतील यासाठी आपण काय केलं पाहिजे आणि हे सगळ्यासाठी मग मिशन IAS नी हा फाउंडेशन कोर्स या ठिकाणी आणलेला आहे. कुठल्याही विषयाचा विद्यार्थी असला तर याला काही अडचण नाही आहे. सायन्स, आर्ट, कॉमर्स, फार्मसी, डेंटल, इंजिनिअरिंग किंवा इतर कोर्सेस करणाऱ्या विद्यार्थ्यांना पण ज्यांना आपल्या जीवनामध्ये एक निश्चित ध्येय गाठायचं आहे, त्यांना यश प्राप्त करून दाखवायचं आहे, आपल्याला स्वतःला सिद्ध करायचं आहे आणि अशी सिद्धता तुम्हाला करून दाखवायची असेल तर तुम्ही ज्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे ती गोष्ट आहे म्हणजे सगळ्यात पहिलं म्हणजे आपला सकारात्मक दृष्टिकोन. आता हा सकारात्मक दृष्टिकोन बाळगला पाहिजे हे सगळ्यांना माहिती आहे. परंतु सकारात्मक दृष्टिकोन कसा वाढवायचा, आपल्या जीवनामध्ये सकारात्मक दृष्टिकोन आपण कसा निर्माण करू शकतो, यासाठी कुठल्या कुठल्या ऍक्टिव्हिटी आपण केल्या पाहिजे, आपली रोजची दिनचर्येमध्ये सकारात्मकता राहिली पाहिजे, यासाठी नेमकं विद्यार्थी दशेमध्ये आपण काय केलं पाहिजे हे या ठिकाणी आपल्याला जाणून घेतलं पाहिजे. त्याच प्रकारे मग समजा तुम्हाला सकारात्मक दृष्टिकोन तुम्ही वाढवण्याचा प्रयत्न जर केला तर त्याचे कुठले फायदे विद्यार्थी दशेमध्ये तुम्हाला होतील हे या कोर्सच्या द्वारे तुम्हाला माहित होणार आहे. त्यानंतर मग दुसरं महत्वाचं आहे की आज विद्यार्थी हा कधी कधी भरकटलेला दिसतो. कुठल्याही आजूबाजूच्या ऍक्टिव्हिटीमुळे त्याचं भटकंती होते आणि मग तो आपल्या ध्येयापासून परावृत्त नाही झाला पाहिजे. यासाठी विद्यार्थी अवस्थेमध्ये विद्यार्थ्यांनी आपली जे चेतना आहे, आपली जे चैतन्य शक्ती आहे, आपल्यामध्ये जे उत्साह आणि ऊर्जा असतो युवकांमध्ये तो जागृत ठेवला पाहिजे. त्यासाठी आपली विवेक बुद्धी जागृत कशी ठेवावी, आपला विवेक चैतन्य शक्ती कशी उत्स्फूर्त ठेवावी, उत्साह त्याच्यामध्ये कसा निर्माण करावा हे विद्यार्थ्यांनी आतापासून लक्षात घेतलं पाहिजे. आपल्या शालेय अभ्यासासोबत जर आपण आपली उच्च विवेक बुद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच आपल्याला जीवनामध्ये त्याचा फायदा होतो. ही सगळी माहिती आपल्याला या कोर्समध्ये मिळणार आहे. त्यानंतर मग दुसरा महत्वाचा आहे की आता बरेचशे विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये पाहिजे तसं यश मिळत नाही. याचं कारण एवढंच आहे की अभ्यास सगळ्यांनी केलेला असतो, परंतु तो अभ्यास परीक्षेमध्ये योग्य पद्धतीने परावर्तित होऊन 3 तासामध्ये तुम्ही ते मांडू शकले पाहिजे. असं कौशल्य आपल्याला जर करायचं असेल किंवा आपण जो कोणता कोर्स वेगळे करत असता, तुमचं जे काही ग्रॅज्युएशन तुम्ही करता, 10वी-12वीचा अभ्यास करता, की जो विषय तुम्ही ऐकता वाचता याचं आपल्या मेमरीमध्ये योग्य प्रकारे संकलन आपल्याला करता आलं पाहिजे. त्यासाठी शालेय जीवनामध्येच आपण मेमरी मॅनेजमेंट कसं करायचं हे सुद्धा जाणून घेणं आवश्यक आहे. एकदा तुम्ही मेमरी मॅनेजमेंट करायला जर शिकले तर तुम्हाला असे अनेक डिग्री डिप्लोमा सहजासहजी प्राप्त करता येऊ शकते. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. माझं इंजिनिअरिंगचं BE सिव्हिल झाल्यानंतर मी सातत्याने मग या सगळ्या टेक्निक शिकल्या आणि मग नंतर दरवर्षी मी आता एक पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा पूर्ण केलेला आहे. जवळपास आतापर्यंत मी 13 डिग्री डिप्लोमा
आणि माझं बीईचं इंजिनिअरिंगचं शिक्षण आणि एमई हे सुद्धा मी पूर्ण केलं, पण हे करण्याचा महत्वाचा आधार जो होता माझा तो म्हणजे मला माझ्या मेमरीचं व्यवस्थापन करता येत होतं. हे विद्यार्थ्यांनी आतापासून शिकायला पाहिजे. त्याच प्रकारे मग महत्वाचं आहे की आपल्याला जर मेमरी मॅनेजमेंट करता येत असेल तर आपल्याला दररोज आपला स्वतःचा कॉन्फिडन्स वाढवायचा आहे, आपल्याला आपलं अटेन्शन वाढवायचं आहे, आपल्याला स्वतःला क्रिएटिव्ह बनवायचं आहे, आपल्याला स्वतःची ओळख स्वतःसाठी करून घ्यायची आहे, आपल्या विचारांवर आपलं नियंत्रण असलं पाहिजे, आपल्यामध्ये निर्णय क्षमता चांगली उत्पन्न झाली पाहिजे, आपल्या जीवनामध्ये योग्य प्रकारचा संवाद आपण इतर लोकांशी साधू शकलो पाहिजे. ह्या गोष्टी जर करायच्या असतील तर यासाठीच्या उपयुक्त ट्रेनिंग आपण आपल्या ब्रेनला देऊ शकतो. आणि यासाठी मग विद्यार्थी असतानाच आपण विद्यार्थ्यांनी ब्रेन प्रोग्रामिंग कसं केलं जाते, स्वयंसूचनेच्या आधारे आपण आपल्या जीवनातील गुणांना कसा आकार देऊ शकतो आणि आपल्याला यशाकडे कशी वाटचाल करता येऊ शकते, यासाठीच्या स्वयंसूचना ब्रेन प्रोग्रामिंगच्या माध्यमातून देण्याचं जर विद्यार्थ्यांनी शिकलं तर याचा फायदा त्याला शालेय जीवनामध्ये होईलच. शालेय जीवनामध्ये त्याचा जे वर्गातला अभ्यासक्रम आहे, शाळेतला अभ्यासक्रम आहे किंवा ग्रॅज्युएशन मधला अभ्यासक्रम आहे तो तुम्हाला योग्य पद्धतीने करता येणारच आहे, परंतु तुमचं व्यक्तिमत्व यामुळे घडेल आणि योग्य अयोग्याची निवड तुम्हाला करता येईल, सत्य आणि असत्य यातील निवड तुम्हाला करता येईल. कुठली गोष्ट माझ्या जीवनासाठी माझ्या स्वतःसाठी उपयुक्त आहे ही तुम्हाला पारखता येईल, कुठल्या गोष्टीपासून मी स्वतःला दूर ठेवलं पाहिजे. आणि यासाठी तुम्हाला तुमच्या योग्य मनाचं नियंत्रण करण्यासाठी ब्रेन प्रोग्रामिंग टेक्निक जर शिकले तर निश्चितच विद्यार्थ्यांना याचा फायदा होऊ शकतो. त्याच प्रकारे मग हे सगळं झाल्यानंतर आज विद्यार्थ्यांना महत्वाची आवश्यकता आहे ती म्हणजे सक्सेस सायकोलॉजी काय आहे. तर आज विद्यार्थ्यांना असं वाटतं की मी एखाद्या विषयामध्ये उत्तीर्ण झालो, अनुत्तीर्ण झालो, नापास झालो मी तर विद्यार्थी निराश होतात, किंवा एखाद्या ग्रॅज्युएशनचा एखादा विषय आपला निघाला नाही तर विद्यार्थी निराश होण्याचं कारण नाही आहे. कारण की मित्रांनो, सक्सेस सायकोलॉजी हीच आहे की फेल्युअर इज द फर्स्ट स्टेप टू द सक्सेस. जेव्हा तुम्ही फेल होता तेव्हाच तुम्हाला निश्चित त्याची ओळख होते किंवा योग्य प्रकारे यशाचा मार्ग काय असेल. तर यशाचा मार्गच हा विद्यार्थी मित्रांनो खडतळ असतो. म्हणून आपल्याला जर फेल्युअर आला तर कुठलीही निराशा किंवा कुठलंही असं काही कारण नाही की त्यामध्ये आपल्याला काही वाईट वाटून घेण्याचं कारण नाही. कारण की तुम्ही फेल झाले म्हणजे तुम्ही यशाच्या मार्गावर चालता आहात ही त्याची ओळख आहे. तुम्ही फेल झाले म्हणजे तुम्हाला आता योग्य प्रकारे फेल न होण्यासाठी काय करावं लागते याची तुम्हाला ओळख पटलेली असते. आणि म्हणून विद्यार्थी जीवनामध्ये अशा प्रकारची सक्सेस सायकोलॉजी, लर्निंग फ्रॉम फेल्युअर, निराशा आणि फ्रस्ट्रेशन यापासून आपल्याला स्वतःला कसं वाचवायचं आणि यशाचा मार्ग कसा एका एका टप्प्याने पुढे न्यायचा, यासाठी आपण सक्सेस सायकोलॉजी काय असते ही आपण समजून जर घेतली विद्यार्थी दशेमध्ये तर याचा निश्चितच फायदा विद्यार्थ्याला आपल्या भावी जीवनामध्ये होऊ शकतो. त्यानंतर मग आज महत्वाचं लक्षात घेतलं जाते की विद्यार्थी जेव्हा महाविद्यालयीन शिक्षण घेतात त्यावेळेला विद्यार्थ्यांचं लक्ष त्या महाविद्यालयीन अभ्यासक्रमापेक्षा इतरकडे असतं. आता आपण काटोळे सरांचे जे 2-3 लाईव्ह सेशन आयपीएस अधिकाऱ्यांनी घेतले त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की तुमचं जे 11वी 12वी आणि 3 वर्ष किंवा 4 वर्षाचं जे ग्रॅज्युएशनचा अभ्यासक्रम आहे यामध्येच तुम्हाला खरी मेहनत करायची विद्यार्थ्यांना आवश्यक आहे. जो आपला कोर्स असेल म्हणजे तुम्ही डेंटलचे विद्यार्थी असाल, तुम्ही इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असाल, तुम्ही लॉ करत असाल किंवा तुम्ही फिजिकल एज्युकेशनचा कोर्स करत असाल किंवा आर्ट कॉमर्स सायन्स मध्ये तुम्ही ग्रॅज्युएशन करत असाल तर तुमचा तो ग्रॅज्युएशनचा जो कोर्स आहे त्याच्याकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे. तुमचं लक्ष कॉलेजच्या अभ्यासाकडे असलं पाहिजे आणि इतर अभ्यासाकडे तुम्हाला दुर्लक्ष करता आलं पाहिजे. इतर मीडियामधून तुम्हाला जे डिस्ट्रॅक्शन करणाऱ्या गोष्टी आहेत या डिस्ट्रॅक्शन पासून तुम्हाला स्वतःला वाचवता आलं पाहिजे. आज हा सिनेरिओ आहे की ग्रॅज्युएशन मध्ये विद्यार्थी नुसतं एन्जॉय करण्यासाठी आपलं जीवन जे आहे 3 वर्षाचं ते वाया घालवतात. कॉलेजला जात नाही, रेग्युलर नियमित अभ्यास करत नाही, फक्त परीक्षेच्या अगोदर अभ्यास करायचा विचार करतात आणि मग नंतर मग आपल्याला ग्रॅज्युएशन झाल्यानंतर लक्षात येते की जे माझ्या ग्रॅज्युएशनच्या अभ्यासक्रमामध्ये होतं त्याचीच तर मला आता आवश्यकता आहे की त्याच्यानंतरची स्पर्धा जिंकण्यासाठी, योग्य प्रकारची नोकरी मिळवण्यासाठी, योग्य प्रकारचा जॉब मिळवण्यासाठी. तर स्वतःचा ऍप्टिट्यूड डेव्हलप करणे, स्वतःची पर्सनॅलिटी डेव्हलप करणे,
स्वतःचं इंग्लिश कम्युनिकेशन डेव्हलप करणे, आपले जे ग्रॅज्युएशनचे विषय आहे त्याच्यामध्ये आपण स्वतःला एकदम एक्सपर्ट तयार केलं पाहिजे. आणि ह्या करण्याचा जो योग्य कालावधी आहे हा आहे शालेय जीवन किंवा महाविद्यालयीन जीवन. हे नंतर नाही करायची आहे तयारी. विद्यार्थी आता चुकी करतात, ग्रॅज्युएशन पर्यंत टाइमपास करतात जसं तसं वा, आणि नंतर मग 2-3 वर्ष वाया घालवतात या सगळ्यासाठी. तर हे न करता विद्यार्थ्यांनी आपली योग्य भूमिका काय आहे शाळा करत असताना किंवा महाविद्यालय करत असताना हे ओळखणं गरजेचं आहे. आणि त्यानुसार जर विद्यार्थ्यांनी आताच आपलं शालेय शिक्षण महाविद्यालयीन शिक्षण हे जर पूर्ण केलं तर निश्चितच ग्रॅज्युएशन झाल्याबरोबर त्याला यश प्राप्त करण्यासाठी जास्त वेळ वाया घालवावा लागत नाही. म्हणून योग्य स्टुडंट रोल हा विद्यार्थ्यांनी जाणून घेतला पाहिजे. आता हे जर सगळं तुम्हाला कळत असेल तर मग विद्यार्थ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला प्रभावी अभ्यासाची पद्धत कुठली आहे. आपल्याला फक्त एकच पद्धत विद्यार्थ्यांना आज माहिती असते जास्तीत जास्त, ती म्हणजे वाचणे आणि पाठांतर करणे. सगळे विद्यार्थी यावरच भर देतात. ते मग इंजिनिअरिंगचे असो किंवा फार्मसीचे असो किंवा आर्ट कॉमर्सचे असो, की पुस्तकातून वाचायचं किंवा नोटमधून वाचायचं आणि परीक्षेसाठी ते पाठ करायचं. ही अतिशय चुकीची पद्धत आहे विद्यार्थी मित्रांनो. परंतु इफेक्टिव्ह लर्निंग मध्ये मी स्वतः यावर एक विशेष कोर्स तयार केलेला आहे. त्यामध्ये आपण 10 पायऱ्या सांगितलेल्या आहेत की जी प्रभावी अभ्यासाची पद्धती आहे. त्यामध्ये वाचन, त्यानंतर मनन, त्यानंतर चिंतन, त्यानंतर लेखन, त्यानंतर पाठांतर, त्यानंतर नियोजन, चर्चा, त्यानंतर निरीक्षण, त्यानंतर प्रयोग आणि सगळ्यात शेवटी अध्ययन. म्हणजे तुम्ही जे काही थोडंसं शिकलेले आहात ते आपल्या इतर मित्रांना पण शिकवण्याचा प्रयत्न करा. अशी 10 पद्धतीने तुमचा योग्य अभ्यास होऊ शकतो. या 10 पद्धती कोणत्या असतील हे आपल्याला इफेक्टिव्ह लर्निंग टेक्निक मध्ये आपण शिकू शकतो आणि त्याचा उपयोग आपल्याला जीवनामध्ये सगळ्या ठिकाणी करता येऊ शकतो. आता असं करत असताना तुम्हाला वर्गामध्ये आपण आज विद्यार्थी जेव्हा शाळा कॉलेजमध्ये जातात आणि महाविद्यालयातील शिक्षक किंवा विद्यार्थी आपल्याला टीचर आपल्याला जे मार्गदर्शन करतात, बरेचसे महाविद्यालयामध्ये मोटिवेशनल ट्रेनर आपल्याकडे येतात आणि त्यामध्ये मग आपण जेव्हा कार्यक्रम ऐकायला बसतो तेव्हा समोरचा वक्ता काय सांगतोय, समोरची टीचर आपल्याला काय शिकवत आहे हे आपल्याला एकदम व्यवस्थित ऐकता आलं पाहिजे आणि आपला समज आपल्याला फोकस करता आली पाहिजे की बा त्यांना काय योग्य सांगायचं. आणि होते काय की विद्यार्थी अशा कार्यक्रमामध्ये काहीतरी आपलं लक्ष दुसरीकडे असून फक्त तिथे फिजिकली उपस्थित असतात. परंतु ज्या विद्यार्थ्याला लिसनिंग टेक्निक कळलं तर तो विद्यार्थी एकदा ऐकलं की त्याच्या चिरकाळ स्मरणात राहते आणि त्याच्या जीवनामध्ये अशा गोष्टींचा तो फायदा करून घेऊ शकतो. यासाठी लिसनिंग टेक्निक काय आहे हे विद्यार्थ्यांनी शिकलं पाहिजे. याच प्रकारे मग लिसनिंग जर तुम्ही करू शकले म्हणजे त्यामुळे वर्गामध्ये शिकवत असलेला जो अभ्यास आहे, शाळेत शिक्षक जे शिकवतात किंवा तुम्ही जे वेगळ्या लोकांची भाषणं ऐकता त्यातून योग्य ज्ञान तुम्ही प्राप्त करू शकता. त्याच प्रकारे मग आपल्याला वेगवेगळ्या वेळेला अनेक वेगळ्या प्रकारचं वाचन करावं लागतं. आपले क्रमिक पुस्तक आपल्याला वाचताना आपल्याला जीवार येते. कारण याच्यासाठी की आपल्याला अभ्यासाची योग्य प्रभावी पद्धत काय आहे, व्हॉट इज इफेक्टिव्ह रिडिंग टेक्निक हेच माहित नसते आणि मग आपल्याला वाचताना झोप येते. मग आपण वेगळ्या पद्धतीने पुस्तकावर लेटून आणि वाकून आणि मग काहीतरी करून आणि नाटक करायसाठी म्हणून फक्त वाचतो, हा काही कामाचा नाही. विद्यार्थी मित्रांनो, ज्यांनी आपल्या जीवनामध्ये IAS अधिकारी, IPS अधिकारी किंवा वरिष्ठ MPSC परीक्षेमध्ये राजपत्रित अधिकारी म्हणून यश मिळवलं आहे त्यांनी कमी वेळामध्ये प्रभावीपणे वाचन केल्यामुळे त्यांचा जास्त अभ्यास ते करू शकतात आणि म्हणून त्यांना जीवनामध्ये यश लवकर प्राप्त झालं. तर सांगायची महत्वाची गोष्ट हे आहे की वाचण्यामध्ये वेळ वाया घालवण्यापेक्षा जेवढं तुम्ही वाचता आहात ते जर प्रभावीपणे तुम्ही वाचलं तर निश्चितच तुम्हाला यश प्राप्त करण्यासाठी त्याचा फायदा ताबडतोब होतो. तुमचं वेळ तुम्ही वाचवू शकता. यासाठी हे सुद्धा कौशल्य आपण शालेय महाविद्यालयीन किंवा ग्रॅज्युएशन आपल्या कॉलेज ज्युनियर कॉलेजच्या जीवनामध्ये विद्यार्थ्यांनी अवगत केलं पाहिजे. आणि मग नंतरचा महत्वाचा भाग आहे की जे विद्यार्थी मित्रांनो UPSC MPSCच्या फायनल परीक्षेमध्ये जे उत्तीर्ण होतात ती परीक्षा असते लेखी स्वरूपाची आणि त्या ठिकाणी तुम्हाला दीर्घोत्तरी उत्तरे लिहावी लागतात. त्या दीर्घोत्तरी उत्तरामध्ये तुम्ही जे मुद्दे मांडतात ते तुमचे मुद्दे एकदम व्यवस्थित असले पाहिजे. आता मी पाहतो की महाविद्यालयामध्ये इंजिनिअरिंग कॉलेजचे जेव्हा आम्ही उत्तरपत्रिका तपासतो तेव्हा त्या विद्यार्थ्यांनी ते उत्तर कशाचं लिहिलं असते, कोणत्या प्रश्नाचा क्रमांक आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय मांडलेलं आहे हे काहीही त्या स्पष्ट होत नाही. कारण
की व्यवस्थितपणे प्रश्नपत्रिकेत उत्तरपत्रिका कशी लिहायची याचं प्रशिक्षणच आपण घेतलं नाही किंवा आपण याच्याकडे लक्षच दिलं नाही. परंतु मला माहिती आहे, मला एका ठिकाणी एका टेस्ट मध्ये 15 मार्क भेटले आणि पेपर पण 15 मार्काचा होता. आणि मग आमच्या प्राध्यापकांमध्ये त्याच्यावर वाद निर्माण झाला की 15 पैकी 15 मार्कच का द्यायचे, का बरं तुम्ही 14 मार्क का नाही दिले बाहेर, याला पूर्णपैकी पूर्ण कसे काय मार्क मिळाले लेखी परीक्षामध्ये. मग त्याच्यावर त्यांनी उत्तरपत्रिका शोधून काढली आणि जेव्हा माझी उत्तरपत्रिका पाहिली तेव्हा त्यांनी सांगितलं की 5 मार्कासाठी जे विचारलेलं होतं आणि जे लिहायचं होतं ते इतकं मुद्देसूद लिहिलं होतं मी, आणि त्याच्याशिवाय प्रत्येक उत्तरासाठी मी एक एक्सप्लेनेशनची वेगळी डायग्राम त्याच्यामध्ये टाकली होती. त्याच्यामुळे मला प्रत्येक प्रश्नाला त्यांना 5 मार्क टाकावंच लागली आणि 3 प्रश्नाला 5-15 मार्क. आणि असं तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. यासाठी तुम्हाला लिहिण्याची व्यवस्थित योग्य पद्धत समजून त्याचा प्रयास करावा लागेल, त्याची प्रॅक्टिस करावं लागेल. मग काय होईल की तुम्ही कमी वेळेमध्ये बिलकुल वेळ लावून, आता नुकतीच पुन्हा मी मागे एक मधात परीक्षा दिली माझी, त्या परीक्षेमध्ये मला 100 पैकी 80 गुण मिळाले आणि मी पण ठरवून घेतलं होतं की आपलं 80 मिळणारच. कारण की मला माहिती आहे की मोजकं कसं लिहायचं, प्रभावीपणे कसं लिहायचं, कोणते मुद्दे मांडायचे, हे कौशल्य आपण स्वतःमध्ये विकसित केलं पाहिजे. आणि यामुळे कुठलीही परीक्षा मग यशस्वी करताना कमी वेळेमध्ये वेळेचं नियोजन करून आपण दीर्घ मोठे मोठे उत्तर सुद्धा लिहू शकतो, प्रभावीपणे ते मांडू शकतो आणि निश्चितच त्याचा फायदा होईल. आणि मग असं जर करायचं असेल तर आतापासून विद्यार्थ्यांनी 10वी पासून 12वीचा अभ्यास करताना किंवा ग्रॅज्युएशनचा अभ्यास करताना स्वतःच्या नोट्स काढणं शिकायला पाहिजे. तुम्ही IAS IPS टॉपर विद्यार्थ्यांचे जर इंटरव्ह्यू ऐकाल तर तुम्हाला तेच सांगणार की रेडीमेड नोट्स वापरू नका, स्वतःच्या नोट्स तयार करा, पुस्तकं वापरा, टेक्स्टबुक वापरा, क्रमिक पुस्तकं घ्या आणि त्यातून स्वतःच्या नोट्स काढा. आता या स्वतःच्या नोट्स कशा काढायच्या ही सुद्धा टेक्निक आपण शिकून घेतलं पाहिजे. आणि आज विद्यार्थी काय करतात की कोणाची तरी गाईड आणि कोणाची तरी रेडीमेड नोट्स आणल्या आणि ते वाचल्या. विद्यार्थ्यांना त्याच्यामुळे ते ज्ञान तुम्ही चिरकाळासाठी प्राप्त करू शकत नाही. फक्त ते परीक्षेपुरतं मिळवलं, परीक्षेनंतर संपून गेलं, अशा ज्ञानाला काही उपयोग नाही. तुम्ही जो अभ्यासक्रम पूर्ण केला, इंजिनिअरिंग पूर्ण केलं असेल तर तुम्ही इंजिनियर म्हणून बनले पाहिजे. तुम्ही वकिलीचा अभ्यासक्रम पूर्ण केला असेल तर तुम्ही वकील बनले पाहिजे ग्रॅज्युएशन नंतर. हा आत्मविश्वास विद्यार्थ्यांमध्ये नसण्याचं कारणच एवढं आहे की विद्यार्थी फक्त परीक्षेपुरता अभ्यास करतात. तर असं नसून मी माझ्या इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण करत असताना स्वतःच्या नोट्स मी स्वतः पूर्ण तयार केल्या आणि त्यामुळे मला दरवर्षी फर्स्ट क्लास मिळत गेला. आणि माझ्या इंजिनिअरिंगच्या 4 वर्षांचा जो अभ्यास आहे तो मला अजूनही आठवतो, तो मी अजूनही शिकवू शकतो सगळ्यांना. हे जर लॉंग टर्म मेमरी रिटेन्शन तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही समजून उमजून अभ्यास केला पाहिजे. आणि यासाठी कमी वेळेमध्ये स्वतःच्या नोट्स कशा तयार करायच्या हे तंत्र जर आपण स्वतःमध्ये विकसित केलं तर त्याचा निश्चितच फायदा होतो. आता काही अभ्यासक्रम असे असतात की ज्यामध्ये विद्यार्थ्यांना उदाहरणं सोडवायची असतात, जसं की अकाउंटिंगचा CA चा कोर्स आहे किंवा इंजिनिअरिंगचे कोर्सेस आहेत. यामध्ये वेगळ्या अभियांत्रिकीचे डिझाईन असतात, त्याचे प्रॉब्लेम सोडवायचे असतात. किंवा गणितामध्ये पण बरेचसे फिजिक्स केमिस्ट्री सायन्सचे विद्यार्थी आहेत, यांना वेगळे उदाहरणं सोडवायचे असतात. तर उदाहरणं सोडवण्याची सुद्धा एक विशिष्ट पद्धत आहे. ही एकदा आपण विद्यार्थ्यांनी जर विकसित केली तर वेगाने उदाहरण कशी सोडवायची याची कला आपण विकसित करू शकतो. आणि मग आपल्याला कमी वेळेमध्ये आपलं उदाहरण निश्चित सोडवता येईल. मी तर माझ्या अभियांत्रिकीमध्ये मी बिलकुल ठरवून टाकलं होतं की जे जे उदाहरणावाले प्रश्न आहेत ते मी पहिल्या 1 तासामध्ये सगळे प्रश्न सोडून टाकलो, कारण मी उदाहरणं सोडण्याची प्रॅक्टिस तशी स्वतःमध्ये विकसित केली. आणि मग थिअरीवाले जे प्रश्न आहे, दीर्घोत्तरी प्रश्न आहे, त्याच्यासाठी मला भरपूर वेळ भेटत होता. आणि मग मी त्यांना व्यवस्थित बनवून माझं उत्तर लिहू शकत होतो. हे जर आपल्याला करायचं असेल तर आपल्याला परीक्षेमध्ये किंवा कमी वेळेमध्ये वेगवान पद्धतीने उदाहरणं कशी सोडवायची याची प्रॅक्टिस करून आपण ही कौशल्य स्वतःमध्ये विकसित केलं पाहिजे. हे सगळं जर करायचं असेल तर या अशा सगळ्या वेगवेगळ्या बाबींची माहिती तुम्हाला समजण्यासाठी हे कसं करायचं यासाठीच हा फाउंडेशन कोर्स मिशन IAS नी डिझाईन केलेला आहे. आता आणखीन एक प्रॉब्लेम आहे, आपले ग्रामीण भागातले जे विद्यार्थी आहेत ज्यांनी आपलं शिक्षण मराठी माध्यमामध्ये पुढे केलेलं आहे, त्यांना एक न्यूनगंड असतो की मला 11वी 12वी नंतर किंवा ग्रॅज्युएशन मध्ये इंग्रजी जमणार नाही, मग माझं इंग्रजी कमजोर आहे वगैरे वगैरे. किंवा जे विद्यार्थी IAS IPS साठी करायला दिल्लीला जातात किंवा आणखीन पुढे, त्यांना मग हिंदीचा प्रॉब्लेम येतो की मला हिंदी समजत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, मराठीच्या विद्यार्थ्यांना सहजासहजी हिंदी सीखता है. मैंने मेरे स्कूल के और कॉलेज के महाविद्यालयीन जीवन के 7 में ही मैंने तैयारी कर दी थी कि मुझे हिंदी अच्छी तरह से आनी चाहिए.
मेरे 11वीं 12वीं में मैंने तैयारी की कि मुझे 11वीं 12वीं के बाद में इंग्लिश मुझे आनी चाहिए, और धीरे धीरे हमने यदि ऐसा प्रयास किया तो हम लोग अलग अलग भाषाओं पे अपना कंट्रोल ला सकते हैं। लेकिन उसके लिए किस प्रकार से हम लोग घर पे बैठ के कम पैसों में खुद का कोई कोर्स न लगाते हुए अलग अलग भाषाओं का कैसा ज्ञान प्राप्त कर सकते हैं। कम से कम मराठी, महाराष्ट्र में रहते हो तो मराठी, राष्ट्रभाषा हिंदी और इंटरनेशनल लैंग्वेज इंग्लिश, ये तीनों भाषाओं पे हमें अच्छी तरह से फ्लुएंसी होनी चाहिए। ये घर बैठे कैसा करा जाए, इसके लिए कौन से फ्री कोर्सेज आप कर सकते हो, डेली प्रैक्टिस आप क्या करेंगे, ये चीजें आपको इस ओवरकमिंग लैंग्वेज प्रॉब्लम में आप समझ सकेंगे। फिर आपको ये सारा जानने के बाद में इफेक्टिव्ह रीडिंग, इफेक्टिव्ह लिसनिंग कसं करायचं, इफेक्टिव्ह रायटिंग कसं करायचं, स्वतःच्या नोट्स कशा काढायच्या, ब्रेन प्रोग्रामिंग कसं करायचं, हे शिकल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतःच्या व्यक्तिमत्वानुसार किंवा तो ज्या क्षेत्रामध्ये ग्रॅज्युएशन करतो आहे त्यानुसार स्वतःची अभ्यास पद्धती त्याला बनवता आली पाहिजे। स्वतःचं अभ्यासाचं वेळापत्रक असं बनवता आलं पाहिजे की त्या वेळापत्रकामध्ये त्याला स्वतःचा आत्मविश्वास निर्माण करणे, स्पर्धा परीक्षांची तयारी करणे, कम्युनिकेशन स्किल इम्प्रूव्ह करणे, यासाठी सुद्धा वेळ देता आला पाहिजे। अशासाठी मग आपलं वेळापत्रक कसं बनवायचं, त्या वेळापत्रकामध्ये लवचिकता कशी ठेवायची, त्याच्यावर अंमलबजावणी करण्यासाठी कुठल्या सवयी कशा लावायच्या, याची माहिती आपल्याला या ऑप्टिमायझिंग स्टडी टेक्निक मध्ये करता येऊ शकेल। आणि मग सगळ्यात महत्वाचं आहे की हे सगळं करायचं असेल तर विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनामध्ये त्याचा फिटनेस ठेवला पाहिजे। मी बघितलं आहे की बरेचसे ग्रॅज्युएशन करणारे विद्यार्थ्यांना मग टायफॉइड झाला आणि मग 2 महिने दवाखान्यामध्ये भरती आहे, मग अशा प्रकारचे बरेचसे आजारांचा प्रॉब्लेम विद्यार्थ्यांना यायला नको, कारण की युवा अवस्थेमध्ये अशा प्रकारच्या आजारी राहून स्वतःला आपण ह्या वेगळ्या आरोग्याच्या अडचणीपासून स्वतःचा वेळ वाया घालवतोय। आणि यासाठी विद्यार्थ्यांनी योगाचं महत्व काय आहे आज आपल्याला माहिती असेल तर भारत देशाने संपूर्ण आंतरराष्ट्रीय स्तरावर आज योगा दिवस पोहोचवला। याचं कारण हे आहे की संपूर्ण जगाला याचं महत्व पटलेलं आहे। आता एक भारतीय म्हणून आपण याचं महत्व ओळखलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी आता विद्यार्थी जीवनापासून मिनिमम कमीत कमी जो योगा करायला पाहिजे शालेय जीवनामध्ये, तो जर आपण केला तर आपला फिटनेस आपण कसा कायम ठेवू शकतो। आणि आज तर कोरोनाच्या या लॉकडाऊन पिरियड मध्ये स्वतःची प्रतिकार शक्ती जर आपल्याला कायम ठेवायची असेल, आपल्या शरीरावर, आपल्या मनावर, आपल्या बुद्धीवर आपलं नियंत्रण ठेवायचं असेल तर योगा हे सगळ्यात बेस्ट टूल आहे। हे टूल स्वतः आतापासून विद्यार्थ्यांनी जर समजण्याचा, शिकण्याचा प्रयत्न केला तर लॉंग टर्मचे जर तुम्हाला खिलाडी बनायचं असेल, इफ यू वॉन्ट टू बिकम ए लॉंग टर्म विनर, सक्सेसफुल विनर, लॉंग टर्म मधले विनर जर तुम्हाला बनायचं असेल तर तुम्हाला योगा कशा प्रकारचा उपयोगात आणता येईल विद्यार्थी दशेमध्ये हे आपण जाणून घेतलं पाहिजे। आणि मग शेवटी महत्वाचं आहे की ते म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या मनावर नियंत्रण मिळवलं तो विद्यार्थी आपल्या जीवनामध्ये जे पाहिजे ते स्वतःच्या नियंत्रणामध्ये राहून प्राप्त करू शकतो। त्याला हार्डवर्क करायचा आहे तो हार्डवर्क करू शकतो, त्याला आराम करायचा आहे, त्याला आनंद मिळवायचा आहे तो एन्जॉय पण करू शकतो। आणि आपला वेळ 24 तासातला हा व्यर्थ जाणार नाही। स्वतःला रोज टप्प्याटप्प्याने पुढे कसं नेता येईल यासाठी आपल्या मनावर नियंत्रण ठेवून विद्यार्थी अवस्थेमध्ये आपल्या वेळेचं योग्य नियोजन करण्यासाठी जर आपल्या मनावर नियंत्रण मिळवायचं असेल विद्यार्थ्यांना, तर ते नियंत्रण मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी थोडक्यामध्ये मेडिटेशन कसं करायचं आणि आपल्या जीवनाला आकार कसा द्यायचा, स्वतःचं व्यक्तिमत्व, उच्च व्यक्तिमत्व, श्रेष्ठ व्यक्तिमत्व करण्यासाठी आतापासून कशी तयारी करायची, यासाठी मेडिटेशनचा वापर विद्यार्थ्यांनी जर केला तर आज विद्यार्थ्यांमध्ये जी फ्रस्ट्रेशन, निराशा, जे नैराश्य जे आहे, एखाद्या ठिकाणी बा एखादा विषय अनुत्तीर्ण नापास झालो बा तर लगेच विद्यार्थ्याला जीवावर येते किंवा आपला एखादे कमी मार्क भेटले तर आपल्याला वाईट वाटते। ह्या सगळ्यापासून तुम्ही मुक्ती मिळवू शकता। स्ट्रेस, अनॅक्झिटी, ईर्ष्या, नकारात्मक भूमिका, क्रोध, या सगळ्यांवर नियंत्रण मिळवायचं असेल तर विद्यार्थी दशा ही योग्य अशी अवस्था आहे की या व्यवस्थेमध्ये जर तुम्ही स्वतःवर ह्या मेडिटेशनच्या माध्यमातून, योगाच्या माध्यमातून स्वतःला नियंत्रण मिळवायचं शिकले तर तुम्ही ग्रॅज्युएट होईपर्यंत एक योग्य प्रकारचा युवक, जो विवेकानंदांनी आपल्या स्वप्नामध्ये पाहिला होता भारतीय युवक, अशा प्रकारचा युवक म्हणून तुम्ही स्वतःला पुढे नेऊ शकता। आणि यासाठी अशा प्रकारचं मेडिटेशन शिकून आपण आपल्या जीवनाला आकार देण्याचं ध्येय निश्चित केलं पाहिजे। आता हे ध्येय निश्चित करत असताना मग आणखीन एक गोष्ट आपल्याला करावी लागेल। आता तर हे सगळे विद्यार्थी याला करतीलच,
कारण की कोरोनाच्या लॉकडाऊन मध्ये आपल्याला लक्षात आलेलं आहे की आता बाहेरच्या खाण्यापिण्यामुळे आपल्याला वेगळ्या प्रकारच्या आरोग्याच्या चुकीच्या सवयी लागू शकतात आणि मग आपल्याला घरामध्ये आवडत नाही आपल्याला घरातलं अन्न. परंतु शारीरिक उत्साहासोबत तुमचा मानसिक उत्साह आणि तुमची ऊर्जेची लेवल जर तुम्हाला कायम ठेवायची असेल तर फक्त योगा आणि मेडिटेशन करून होणार नाही, तर तुमच्या शरीरामध्ये एनर्जीचे जे काही लेवल आहे ती पॉझिटिव्ह एनर्जी, उत्साहवर्धक एनर्जी राहण्यासाठी आपण जे अन्न खातो त्यावर आपल्याला काळजीपूर्वक लक्ष द्यावं लागेल. न्यूट्रिशियस फूड स्वस्त्यामध्ये कसं राहील, कमी खर्चामध्ये कोणतं अन्न आपण खाल्लं म्हणजे ग्रामीण भागातले विद्यार्थी सुद्धा स्वतःला या प्रकारचं तरबेज करण्यासाठी त्यांच्या ग्रामीण भागामध्ये उपलब्ध असलेले कोणते पदार्थ कसे घरामध्ये करून आपण तेच खाल्ले तर आपण स्वतःची न्यूट्रिशनची लेवल चांगली ठेवू शकतो. न्यूट्रिशनची लेवल चांगली तर तुमची बुद्धी चांगली चालेल. तुमची बुद्धी चांगली तर तुम्हाला तुमच्या मनावर नियंत्रण, विचारांवर नियंत्रण मिळवता येईल. तुमचं विचारांचं नियंत्रण चांगलं तर तुम्ही तुमच्या जीवनावर नियंत्रण मिळवू शकता. आणि जीवनावर नियंत्रण जर तुमच्या असेल तर मग तुम्हाला तुमच्या जीवनातली पाहिजे ती गोष्ट तुम्ही मिळवू शकता तुमच्या कर्तव्यातून. आणि जेव्हा पाहिजे ती गोष्ट आपल्याला मिळते तेव्हा आपल्याला एक निखळ आनंद मिळतो, आपल्याला एक समाधान मिळते. आणि आज सगळे व्यक्ती यासाठी झडत असतात की मला आनंद आणि समाधान मिळालं पाहिजे. तर हे आनंद आणि समाधान विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला, तुम्ही जे काम सध्या करतात, तुम्ही ज्या भूमिकेमध्ये आहात त्या भूमिकेमध्ये 100% राहिल्याने होणार आहे. तुम्ही जर विद्यार्थी असाल तर तुम्ही जितकी चांगल्या प्रकारे विद्यार्थ्याला अनुकूल असलेले सगळे कार्य करणार तर तुम्हाला त्याच्यातून खरा आनंद मिळेल, तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळेल. कारण हे निसर्गाने ठरवून दिलेली व्यवस्था आहे की जो विद्यार्थी ज्या वयाचा असेल 1 ते 25 वर्षामध्ये विद्यार्थ्याश्रम, 25 वर्षानंतर मग गृहस्थाश्रम, म्हणून 1 ते 25 वर्षामध्ये आपल्याला विद्यार्थ्याश्रमामध्ये आपलं ध्येय निश्चित करून आपल्याला वाटचाल करता आली पाहिजे. यासाठी आपल्याला आपलं जीवन नियंत्रित करता आलं पाहिजे. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी जर विद्यार्थ्यांनी जाणून घेतल्या तर निश्चितच त्याच्या जीवनामध्ये त्याला फायदा होईल. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या आतापर्यंत तुम्हाला मी सांगितल्या, या सगळ्या गोष्टी आपल्याला जर कळल्या की मेडिटेशन, योगा, ऑप्टिमायझेशन स्टडी टेक्निक, इफेक्टिव्ह रिडिंग, लँग्वेज प्रॉब्लेम कसा सोडवायचा, त्यानंतर इफेक्टिव्ह रायटिंग कसं करायचं, नोट्स कशा करायच्या, ब्रेन प्रोग्रामिंग कसं करायचं, मेमरी मॅनेजमेंट कसं करायचं, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड कसा वाढवायचा, ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही जर शिकल्या तर मग या सगळ्याचा फायदा आपल्याला कशासाठी करून घ्यायचा आहे तर तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की तुम्हाला तुमच्या स्वतःचं जीवनाचं ध्येय ठरवता आलं पाहिजे किंवा मला काय करायचं नेमकं. आणि मग स्वतःला ओळखून तुम्हाला घेतलं पाहिजे. जे विद्यार्थी 10वी-12वी असतील तर त्यांनी ग्रॅज्युएशन कोणत्या क्षेत्रामध्ये करायचं, इंजिनिअरिंगला जायचं की नाही जायचं, मेडिकलला जायचं की नाही जायचं, की सायन्सला जायचं की नाही जायचं, आर्ट कॉमर्सला जायचं की नाही जायचं, याचा निर्णय घ्यायचा असेल तर विद्यार्थ्याला स्वतःचं आकलन करता आलं पाहिजे. आणि मग विद्यार्थ्याला मी यासाठी रिकमेंड करेल की विद्यार्थ्यांनी जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही एक उत्तम प्रकारची सायकोमेट्रिक टेस्ट तुम्ही द्या. 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांनी तर आवश्यकता आहे अशा प्रकारची सायकोमेट्रिक टेस्ट जर दिली तर तुमचा ऍप्टिट्यूडची लेवल कशी आहे, तुमच्या लर्निंग हॅबिट्स कशा आहेत, तुमच्या स्टडी हॅबिट्स कशा आहेत आणि तुमचा इंटरेस्ट काय आहे, कशामध्ये आहे आणि कोणत्या इंटरेस्टच्या हिशोबाने तुमची पर्सनॅलिटी त्याला सूट करते का. तर ऍप्टिट्यूड, इंटरेस्ट आणि तुमचं अभ्यासाची स्टडी हॅबिट्स यावरून तुम्ही स्वतः करता योग्य दिशा निश्चित करू शकता. मग ही सायकोमेट्रिक टेस्ट जर आपण देऊन स्वतःचं आकलन करून घेतलं आणि त्याच्या दृष्टीने आतापासून विद्यार्थ्यांनी 8वी-10वी पासून पावले उचलायला सुरुवात केली तर आपला ग्रॅज्युएशन नंतर वेळ वाया जात नाही आणि आपण जीवनामध्ये योग्य ध्येय निश्चित करू शकतो. डॉक्टर नरेशचंद्र काठोडे सरांच्या फेसबुक पेजवरून हे जे लाईव्ह सेशन चालू आहे त्यांनी सरांनी पण आपल्याला एक ध्येय दिलेलं आहे की ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क मिळतात, जे उच्च शिक्षणा पैशामुळे उच्च शिक्षण घेऊ शकत नाही तर त्यांनी आपल्या जीवनामध्ये एक मोठं स्वप्न बाळगू शकतात. ते सुद्धा IAS, IPS अशा अधिकारी बनण्याचं स्वप्न ठेवू शकतात. आणि ते स्वप्न कसं पूर्ण करायचं, त्यासाठी ध्येय निश्चिती कशी करायची हे पण विद्यार्थ्यांनी शिकलं पाहिजे. आणि अशा सगळ्या ह्या ज्या 18 बाबी मी तुम्हाला सांगितल्या ह्या सगळ्या शिकायच्या असतील तर त्यासाठी मिशन IASनी हा सुपर 60 मिशन गोल्ड मेडल हा फाउंडेशन कोर्स तयार केलेला आहे. या कोर्स जर तयार केला तर तुम्हाला शाळेच्या तुमच्या परीक्षेमध्ये सक्सेस प्राप्त करता येईल. त्याच प्रकारे तुम्ही शालेय जीवनासोबत तुम्ही ऑलिम्पियाड परीक्षा, नीटची, JEEची, MST, CETची किंवा कॅटची, आणखीन अशा ज्या तुम्ही इतर परीक्षेला बसणार त्या परीक्षेमध्ये सुद्धा तुम्ही सक्सेस मिळू शकणार आहे. या सगळे गुण तुम्ही स्वतःमध्ये जाणून घेतल्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनाचा
योग्य विकास साधण्यासाठी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींची मदत होणार आहे. तुम्ही स्वतःला स्पर्धेमध्ये टिकवून ठेवण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोनातून पुढे जाऊ शकता. तुम्हाला तुमच्या जीवनाचं लॉंग टर्मचं प्लॅनिंग तुम्हाला ह्या कोर्समध्ये करता येईल. आणि आता मी जे तुम्हाला 18 गुण सांगितले, या 18 गुणांचा वापर करून तुम्ही स्वतःच्या जीवनामध्ये लक्ष्मी आणि सरस्वती म्हणजे पैसा आणि ज्ञान या दोघांचं समन्वय तुम्ही एका ठिकाणी घेऊन आणू शकता विद्यार्थी मित्रांनो. आणि हे जर करायचं असेल तर विद्यार्थ्यांनी स्वतःला ट्रान्सफॉर्म केलं पाहिजे. स्वतःमध्ये आमूलाग्र बदल आणण्यासाठी आतापासून सुरुवात केली पाहिजे. आणि असं ट्रान्सफॉर्मेशन विद्यार्थ्यांना जर करायचं असेल तर विद्यार्थ्यांनी अशा प्रकारचा फाउंडेशन कोर्स जो आहे हा मिशन IAS तयार केलेला, हा कोर्स तयार करून ट्रान्सफॉर्मेशन कसं आणायचं आहे याची बेसिक माहिती आता जर जाणून घेतली तर मग पुढच्या टप्प्यासाठी तुम्हाला मिशन IAS तुमच्या सोबत असेल आणि असे अनेक मार्गदर्शक तुम्हाला मिळत जातील. आणि त्याच्या माध्यमातून आपण ग्रॅज्युएशन होईपर्यंत आपल्या जीवनाला योग्य आकार देऊ शकतो. आता अशा प्रकारचा हा जर कोर्स तुम्ही जॉईन केला तर त्यासाठी तुम्हाला वेबसाईट लक्षात घ्यायची आहे. हा कोर्स pvktschool.com या वेबसाईटवर अवेलेबल आहे. या ठिकाणी तुम्हाला पहिल्यांदा साइन अप करावं लागेल, म्हणजे तुमचा युजर नेम आणि पासवर्ड तुम्हाला तयार करता येईल. आणि हा युजर नेम पासवर्ड तयार केला की मग तुम्हाला तो वापरून लॉग इन करता येईल. तुम्ही लॉग इन केलं की मग तुम्हाला जो सुपर 60 कोर्स आहे त्याचा पेज दिसेल आणि तो कोर्स मग तुम्ही जॉईन करू शकता. आता या कोर्ससाठी मिशन IAS तर्फे स्कॉलरशिप सुद्धा दिली जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो. परंतु तुम्हाला त्यासाठी काटोळे सरांना संपर्क करावा लागेल. स्क्रीनवर तुम्हाला काटोळे सरांचा मोबाईल नंबर दिसतो आहे, त्यावर तुम्ही सरांना संपर्क करू शकता आणि तुम्हाला ते स्कॉलरशिप सुद्धा या कोर्ससाठी मिळू शकते. आता या कोर्स मध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे मग, तर या कोर्स मध्ये विद्यार्थ्यांना 18 टॉपिक मी जे तुम्हाला सांगितले याचं सखोल मार्गदर्शन तुम्हाला व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून मिळणार आहे. आणि त्याच्या प्रत्येक टॉपिकच्या 2-2 नोट्स अशा 36 पीडीएफच्या फाईल भेटणार आहेत तुम्हाला नोट्स म्हणून, त्या लॉगिन तुम्हाला पाहायला मिळतील. त्याशिवाय मग अभ्यासक्रमाचे 36 व्हिडिओ आणि इतर मार्गदर्शनात जे आपले IAS IPS अधिकारी आहेत त्यांचे मार्गदर्शनपर व्हिडिओ, मोटिवेशनल व्हिडिओ असे 60 व्हिडिओ तुम्हाला या कोर्समध्ये पाहायला मिळणार आहे. म्हणून या कोर्सचं नाव आपण सुपर 60 ठेवलेलं आहे. 60 दिवस, 60 टॉपिक, 60 व्हिडिओ आणि विद्यार्थी स्वतःला ट्रान्सफॉर्म करू शकतो. आणि मग प्रत्येक टॉपिकवर विद्यार्थ्याला एक ऑब्जेक्टिव्ह टेस्ट पण द्यावी लागणार आहे, म्हणजे 18 टेस्ट त्याला देता येतील. आणि कोर्सच्या शेवटी त्याची एक मोठी टेस्ट पण घेतल्या जाणार आहे. आणि या सगळ्या 2 महिन्याच्या कोर्समध्ये, फाउंडेशन कोर्समध्ये त्याला वेगळ्या 20 ऍक्टिव्हिटी सुद्धा करायला सांगितलेल्या आहे. या 20 ऍक्टिव्हिटीमुळे विद्यार्थी स्वतःच्या घरी राहून या जे काही विषय आहे या विषयामध्ये आणखीन अधिकची माहिती प्राप्त करू शकेल आणि त्याला असलेल्या अडचणी पण तो कॉमेंटच्या माध्यमातून विचारू शकेल. तर अशा प्रकारचा हा जो फाउंडेशन कोर्स आहे हा खरं म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी तो अतिशय महत्वाचा आहे. कारण की विद्यार्थ्यांना शालेय जीवनाव्यतिरिक्त कुठलंच अन्य मार्गदर्शन मिळत नाही. आणि ते मार्गदर्शन न मिळाल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी बरेच वेळा त्यांच्यामध्ये पोटेन्शियल असून सुद्धा ते मागे राहून जातात. आणि हे नाही झालं पाहिजे. म्हणून आणखीन एक महत्वाची गोष्ट या कोर्स जॉईन केल्यानंतर होणार आहे, ती म्हणजे या ठिकाणी हे जे 20 नावं दिलेली आहेत, 10 नावं दिलेली आहेत की 10ही पुस्तकं फ्री ई बुक आहेत. ई बुक आहेत की ई बुक्स तुम्हाला मिळणार आहेत मोफत त्या कोर्सला रजिस्टर केल्यानंतर. तर UPSC परीक्षेचा अभ्यास कसा करायचा, जनरल सायन्स गाईड फॉर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम, नंतर हँडबुक ऑफ व्हर्बल रिझनिंग, नंतर इंटरव्ह्यू मंत्रा बुक, त्यानंतर महाराष्ट्र करंट अफेअर्स, टॉपर स्टुडंट एक्झाम टिप्स, त्यानंतर 1 वर्ड सबस्टिट्यूशन फॉर स्टाफ सिलेक्शन कमिशन, त्यानंतर स्पोर्ट्सचं करंट अफेअर, त्यानंतर करंट अफेअर 2019चे आणि IAS फिलिमचा पेपर 1 आणि पेपर 2 कसा असतो हे पाहण्यासाठी. आणि अशा प्रकारे हे सगळे फ्री ई बुक 10 ई बुक तुम्हाला ह्या कोर्सला रजिस्टर केल्यानंतर मिळणार आहेत. याचा विद्यार्थ्यांना याच्यानंतरच्या जीवनामध्ये वापरून अभ्यास करता येईल आणि याचा अतिशय मोलाचा फायदा विद्यार्थी आपल्या जीवनामध्ये करून घेऊ शकते. आता हा कोर्स केल्यानंतर विद्यार्थ्याला एक प्रमाणपत्र सुद्धा मिळणार आहे मिशन IAS तर्फे आणि त्या सर्टिफिकेटच्या माध्यमातून त्याला एक विशिष्ट गुण आपण त्याच्यामध्ये आपण स्वतःमध्ये निर्माण केलेले आहेत असं त्या सर्टिफिकेट पण तुम्हाला मिळणार आहे. आणि हा कोर्स मग 60 दिवसानंतर पुढचे 1 वर्षापर्यंत तुम्ही तुमच्या लॉग इन मध्ये जाऊन केव्हाही बघू शकता. तर 1 वर्षापर्यंत विद्यार्थ्याला स्वतःच्या जीवनामध्ये ट्रान्सफॉर्मेशन करायचं असेल आणि खरोखर विद्यार्थी होत करू असेल तर आम्ही त्याला 1-2 वर्षाकरता पण हा कोर्स त्याच्यामध्ये त्याला वर्षामध्ये पाहता आला पाहिजे वारंवार, याची सुद्धा व्यवस्था
तुमच्या मागणीवरून काटोळे सर तुम्हाला करून देतील. तर त्यासाठी तुम्ही सरांना संपर्क करू शकता आणि त्यासाठी सरांचा ईमेल ऍड्रेस आहे, वेबसाईट आपण दिलेली आहे, त्याच्या माध्यमातून तुम्ही सरांना संपर्क करून या फाउंडेशन कोर्सचा विद्यार्थ्यांनी जर वापर केला तर निश्चितच जीवनामध्ये यश प्राप्त करण्यासाठी तुम्हाला निश्चित त्याचा फायदा होईल. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये 10वी आणि 12वीचे निकाल लागलेले असल्यामुळे मिशन IAS कडून एक स्पेशल ऑफर तुम्हाला या कोर्ससाठी देण्यात आलेली आहे की हा कोर्सला जर रजिस्टर केलं 8वी 10वी आणि 12वीच्या आणि ग्रॅज्युएटच्या विद्यार्थ्यांनी तर एक असेसमेंट टेस्ट आहे, सायकोमेट्रिक टेस्ट, त्याची जे फी असेल त्याच्यामध्ये 50% सूट विद्यार्थ्यांना आम्ही देणार आहोत. तर ही 50% सूट सुद्धा सायकोमेट्रिक टेस्ट वर मिळणार आहे. ही एक्स्ट्रा ऑफर आपल्याला विद्यार्थ्यांना कोर्ससाठी मिळणार आहे. त्यानंतर मग याच्या नंतर आणखीन असे जर मिशन IAS नी दुसरे कोर्सेस काढले त्या कोर्सेसमध्ये 25% सूट मिळेल त्यांना याच्या पुढच्या कोर्सेसवर, किंवा इतर जे कोर्सेस असतील ज्या कोर्सेसमध्ये मिशन IAS तुम्हाला सूट मिळवून देऊ शकते त्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत मिशन IASच्या माध्यमातून. आणि अशा प्रकारचे सगळे फायदे आपल्याला जर करून घ्यायचे असतील तर हा कोर्सला आपण जर करून रजिस्टर केलं तर तुम्ही तुमच्या घरी राहून हा अभ्यासक्रम, ऑनलाईन अभ्यासक्रम, हा कोर्स पूर्ण करू शकता. प्रत्येक टॉपिक पूर्ण करण्यासाठी तुम्हाला 3 दिवस यामध्ये मिळणार आहे. त्यामध्ये तुम्हाला नोट्स वाचायचे आहेत, व्हिडिओ पाहायचे आहेत, एका टॉपिकवर जवळपास 3 ते 4 व्हिडिओ आहेत आणि ऑब्जेक्टिव्ह क्विज पण दिला त्यामध्ये. तो ऑब्जेक्टिव्ह क्विज देऊन तुम्हाला स्वतःला तपासायचा आहे की या नोट्स वाचल्या या मला कळल्या की नाही कळल्या. आणि मग जे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं मार्गदर्शन आहे ते मार्गदर्शन पाहून तुम्हाला ऍक्टिव्हिटीची शीट सुद्धा तयार करायची आहे आणि ती ऍक्टिव्हिटीची शीट जर तुम्ही सबमिट केली तर सबमिट करून तुम्हाला त्या ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून स्वतःला पुढे नेता येईल. तर अशा प्रकारे हा जो कोर्स आहे हा कोर्स जर आपण विद्यार्थ्यांनी जर केला तर याचा खरोखर जीवनामध्ये विद्यार्थ्याला प्रचंड फायदा होऊ शकणार आहे. आणि अशा जो कोर्स आहे हा कोर्स विद्यार्थ्यांनी जॉईन केला तर निश्चितच त्यांना त्यांच्या जीवनामधला शेप देण्यासाठी, त्यांच्या जीवनाला आकार देण्यासाठी, ध्येय निश्चितीसाठी याचा विद्यार्थ्यांचा फायदा करून घेता येईल. आणि यासाठी आज आपण डॉक्टर नरेशचंद्र काटोळे यांच्या वेब पेजवर फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून हे अभ्यासक्रमाबद्दल माहिती जाणून घेतली आणि आपल्या जीवनाला पुढे नेण्यासाठी आपण एक छोटंसं पाऊल जरी उचललेलं आहे, कमीत कमी तुम्ही हे मार्गदर्शन आज प्राप्त केलं आणि या दृष्टिकोनातून तुम्ही योग्य निर्णय घेणार आणि स्वतःच्या जीवनाला आकार देण्यासाठी एक ध्येय तुम्ही जर निश्चित केलं तर ते ध्येय पूर्ण करण्यासाठी तुमचे आई वडील, तुमचे शिक्षक, तुमची शाळा, मिशन IAS आणि माझ्यासारखे मार्गदर्शक जे डॉक्टर काटोळे सरांसोबत जुळलेले आहेत ते सगळे तुम्हाला मदतीला उपलब्ध असतील आणि तुमच्या जीवनातलं ध्येय तुम्ही निश्चितच एक दिवस पूर्ण करू शकणार आहे. त्यामुळे ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आपले 2-3 वर्ष वाया घालवण्यापेक्षा आतापासून जर विद्यार्थ्यांनी स्वतःला ओळखून कुठल्या क्षेत्रामध्ये जायचं आहे त्याच्या दृष्टिकोनातून, कुठली परीक्षा द्यायची आहे त्याच्या दृष्टिकोनातून ध्येय निश्चिती करण्यासाठी हा ऑनलाईन कोर्स करून जर आपण याला सुरुवात जर केली तर निश्चितच विद्यार्थी एक प्रचंड यश या ठिकाणी प्राप्त करू शकतात. तर या अनुषंगाने आज मला या ठिकाणी काटोळे सरांनी बोलण्याची संधी दिली त्याकरता मी डॉक्टर नरेशचंद्र काटोळे यांचं आभारी आहे. आणि याच प्रकारे तुम्ही दररोज सरांच्या लाईव्ह पेजवर जे सकाळी 11 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता जे लाईव्ह मार्गदर्शन असतात त्याच्या माध्यमातून तुम्ही आणखीन अशा प्रकारचं मार्गदर्शन मिळवू शकता. त्याकरता आपण पुन्हा निश्चितच कधीतरी पुन्हा एकदा भेटू. नमस्कार, धन्यवाद.